15 तारखेला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश होणार असा दावा उदय सामंत यांनी केलाय। अपेक्षित असलेले आणि नसलेले पक्षप्रवेश होणार असा दावा उदय सामंत यांचा निशाणा साधलाय। शहा मुंबईमध्ये आल्यानं काहींच्या पोटामध्ये दुखत असल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली आहे, तर औरंगजेबाला झुकवलं, अमित शाह की झाड की पत्ती अशी टीका ठाकरेंनी शहांवर केली होती। अब्दल येऊन गेले अमित शाह आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे। ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह काय कुछ 30 झाड़ की पत्ती है। जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है। काही लोक म्हणाले आम्ही वाघनक काढू, वाघनक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे। काल म्हणाले अमित भाई की झाड की पत्ती है, ते मी सांगतो त्याला, त्या झाडाला, त्या पत्तीला जमाल घोटा नाव आहे। आणि म्हणून भल्या भल्यांना बरेचसे आजार बरे करणारे, ऑपरेशन करणारे अमित भाई, आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। अमित शाह एका बँकेच्या सहकारापर्यंत मर्यादित अशा शब्दात आव्हाडांनी अमित शाह यांच्यावर टीका केलेली आहे। 70,000 कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी कुणी आणली? अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। सर्वात जास्त फोफावलं ते महाराष्ट्रात। सहकाराचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किती आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। धुरंधर लोक होते, त्यांची दुसरी पिढी शरद पवारची, आणि ह्यांनी जो काय सहकाराला हात घालून सहकार मोठा केला त्याच्यामुळे महाराष्ट्र हळूहळू मोठा होत गेला। आता अमित शाह फक्त बँकेपुरते मर्यादित आहेत, एका बँकेच्या सहकारापुरते मर्यादित आहेत। 70,000 कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणी आणली? या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात सुगीचे दिवस कधी आले?